Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. Today we are going to see one of the most important point, that is ligand. As you know, ligands are Lewis bases. They have non-bonding electron pair. They donate its non-bonding electron pair into empty vacant orbital of central metal atom or ion, and there is formation of coordinate bond between ligand and metal, and the coordinate bond is indicated by an arrow pointing from ligand to metal, that indicate ligand donates its non-bonding electron pair into the vacant orbital of central metal atom or ion. Who can able to donate non-bonding electron pair? We can say electron pair. Those species having at least one non-bonding electron pair, right? At least one non-bonding electron pair, it is also called as lone pair. याचा अर्थ कोण इलेक्ट्रॉन पेयर देऊ शकतं? ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन पेयर आहे तो. भिकारी तर देऊ शकत नाही, राईट? म्हणजे तो कसा असला पाहिजे? श्रीमंत असला पाहिजे. म्हणजे तो कसा असला पाहिजे? इलेक्ट्रॉन रिच असला पाहिजे. ओके, म्हणजे लिगॅंड्स हे कसे असतात? इलेक्ट्रॉन रिच असतात. दे बिहेव्स एज अ लेविस बेस. दे डोनेट्स नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेयर. मग लिगॅंड कोणाला म्हणायचं? लिगॅंड हे अशा स्पेसिस असणार आहेत की त्यांच्याकडे एक तरी काय पाहिजे? नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेयर किंवा लोन पेयर पाहिजे. बरोबर आहे? आणि मग लिगॅंड कुठले कुठले असू शकतात? न्यूट्रल लिगॅंड असू शकतात की ज्यांच्याकडे काय आहे? की ज्यांच्याकडे लोन पेयर आहे, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेयर आहे. नेगेटिव्ह असू शकतात. नेगेटिव्ह चार्ज इटसेल्फ इंडिकेट दे आर इलेक्ट्रॉन रिच. नेगेटिव्ह चार्ज इटसेल्फ इंडिकेट दे आर इलेक्ट्रॉन रिच. All negatively charged species can donate non-bonding electron pair to the central metal atom or ion. आता ह्याचं जर लेव्ही स्ट्रक्चर जर ड्रॉ करायचं झालं तर ऑक्सिजन वरती लोन पेयर किती होतील? बाळांनो, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेयर, कारण की या बॉन्ड मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, राईट? असं स्ट्रक्चर पाहिजे. याचा अर्थ ह्याच्यावरती कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. ओके, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आला. ऑक्सिजन या तीन नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पैकी एकच देऊ शकेल, दोन नाही देऊ शकणार, राईट? कारण की एका ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन अकोमोडेट होऊ शकतात? दोन. एका ऑर्बिटल मध्ये 4 इलेक्ट्रॉन काय अकोमोडेट होऊ शकत नाही, जरी त्याच्याकडे 3 नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेयर असतील. त्या 3 पैकी एकच तो इलेक्ट्रॉन पेयर सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयनला डोनेट करू शकतो. अजून लिगॅंड कुठल्या प्रकारचे असू शकतात? पॉझिटिव्ह. सर तुम्ही म्हणाल पॉझिटिव्ह लिगॅंड कसं काय डोनेट करेल? पॉझिटिव्ह लिगॅंड असू शकत नाही. बाळांनो, पॉझिटिव्ह खोसरे सर लिगॅंड म्हणून रिॲक्ट होत असतील आणि खोसरे सरांच्याकडे 2 लोन पेयर आहेत, 2 नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेयर. माझा उजवा हात आणि डावा हात, ह्या समजा तुम्ही काय, माझ्याकडे किती आहेत इलेक्ट्रॉन पेयर? माझ्याकडे 2 इलेक्ट्रॉन पेयर आहेत. समजा मी एक इलेक्ट्रॉन पेयर तात्पुरती कुणाला तरी दिली, सेंट्रल मेटल ॲटमला दिली नाही, तर माझ्याकडे दुसरी अवेलेबल आहे. मी दुसरी इलेक्ट्रॉन पेयर काय करू शकतो? सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयनला देऊ शकतो. याचा अर्थ हा जो NH2 होता ऑलरेडी, याच्याकडची इलेक्ट्रॉन पेयर तात्पुरती कुणाला दिलेली आहे? H+ ला दिलेली आहे, राईट? आणि त्यामुळे NH3+ झालेला आहे. त्यामुळे ही स्पेसिस कशी बनली? पॉझिटिव्ह. पण जे दुसरा एक NH2 ग्रुप आहे त्याच्याकडे काय, मात्र ही इलेक्ट्रॉन पेयर आहे. ही इलेक्ट्रॉन पेयर कुणाला दिली जाऊ शकते? सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयनला दिली जाऊ शकते. दॅट इज वाय पॉझिटिव्ह स्पेसिस ऑल्सो ऍक्ट एज लिगॅंड इफ प्रोव्हाइडेड दे पजेस ॲटलिस्ट वन नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेयर. याचा अर्थ ते निगेटिव्हली चार्ज स्पेसिस चालतात, पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस चालतात, न्यूट्रल सुद्धा स्पेसिस चालतात, पण त्यांच्याकडे काय पाहिजे? एक नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेयर किंवा त्याच्याकडे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेयरच काय म्हणतो? लोन पेयर. आता मग लिगॅंडची डेफिनेशन जर करायची म्हटलं तर लिगॅंडची डेफिनेशन काय होईल? व्हेरी सिंपल. लिगॅंड ह्या अशा स्पेसिस असतात. त्या कुठल्या असतात? न्यूट्रल मॉलिक्युल्स, निगेटिव्ह आयन, पॉझिटिव्ह आयन, जे कुणाला अटॅच होतात? जे सेंट्रल मेटलला अटॅच होतात. कशाला अटॅच होतात? कोणत्या बॉन्डने अटॅच होतात? कोऑर्डिनेट बॉन्डने काय होतात? अटॅच होतात. म्हणजे मी लिगॅंडची डेफिनेशन काय करू शकतो? लिगॅंड्स आर द न्यूट्रल मॉलिक्युल्स, निगेटिव्ह आयन्स, पॉझिटिव्ह आयन्स लिंक्ड टू दी सेंट्रल मेटल atom or ion by which bond? By coordinate bond are called as ligands. काय म्हणणार डेफिनेशन परत एकदा बोला बरं. लिगॅंड्स, राईट? the neutral molecules, negative ions, positive ions, which are linked to the central metal atom or ion by which bond? Coordinate bond are called as ligands.
आणि मग पाहून आपल्याला लिगँडचं काय करायचं, क्लासिफिकेशन करायचं आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड कुठल्या फॉर्म मध्ये लिहितात, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड लिहितात. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये हा बाहेरचा काय आहे, मेटलच आहे, पण तो सेंट्रल मेटल ऍटम नाहीये. या बॉक्स मधला आतमधला जो पहिला तुम्ही लिहाल, पहिला जो असेल तो काय असेल, सेंट्रल मेटल ऍटम, आणि त्याच्यानंतर कोण असतात, लिगँड असतात. म्हणजे Fe काय झाला, सेंट्रल मेटल ऍटम ऑर आयन. तसा इथला कोबाल्ट काय झाला, सेंट्रल मेटल ऍटम ऑर आयन झाला. आणि मेटल नंतर बॉक्स मध्ये कोण लिहितात, तर लिगँड्स लिहितात. आता इथं लिगँड कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत, लिगँड्स झालं अमोनिया, त्याला अमाइड्स म्हणतात. लिगँड झालं Cl क्लोरीन, Cl मायनस आयन. Cl मायनस आयन किती आहे तिथं, 2. क्लोरीन गॅस नाही, Cl मायनस आयन 2 आहे. म्हणजे हे लिगँड झालं. पण हे लिगँड झालं का, हे स्क्वेअर बॉक्सच्या बाहेरचं आहे क्लोरीन, त्यामुळे क्लोरीन काय होऊ शकत नाही, क्लोरीन लिगँड होऊ शकत नाही. याचा अर्थ बॉक्सच्या आतमध्ये पहिल्यांदा कोण लिहितात, सेंट्रल मेटल ऍटम किंवा आयन लिहितात, आणि त्याच्यानंतर कोण लिहितात, आणि त्याच्यानंतर लिहितात बाळांनो लिगँड. समजलं तुम्हाला. तर स्क्वेअर बॉक्स मध्ये आतमध्ये पहिल्यांदा लिहितात मेटल आणि त्याच्यानंतर लिहितात लिगँड. मग लिगँड ओळखणं, तुम्हाला जर कंपाऊंड्स दिले, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स दिले, तर तुम्हाला लिगँड आयडेंटिफाय करता येतील का. तुमची नजर कुठे पाहिजे, स्क्वेअर बॉक्स. स्क्वेअर बॉक्सच्या आतमधला पहिला ऍटम कोण असतो, सेंट्रल मेटल ऍटम किंवा आयन, आणि त्याच्यानंतरचे जे सगळे जे राहिलेले असतात स्क्वेअर बॉक्सच्या आतमधले, बाहेरचे नाही. हिअर दिस Cl minus act as a ligand, but this Cl act as a counter ion. This is the metal, but not a central metal atom or ion. This is a counter ion. स्क्वेअर बॉक्सच्या बाहेर जे आयन्स असतील त्यांना काय म्हणायचं, काउंटर आयन. स्क्वेअर बॉक्सच्या बाहेर जे आयन्स असतील त्यांना काय म्हणायचं, काउंटर आयन म्हणायचं. स्क्वेअर बॉक्सच्या आतमधला पहिला ऍटम सेंट्रल मेटल ऍटम ऑर आयन, आणि त्याच्यानंतर राहिलेले सगळे स्क्वेअर बॉक्सच्या आतमधले काय असतात, लिगँड्स असतात. लिगँड्स the neutral molecules, negative ions, positive ions, which are linked to the central metal atom or ion by which bond, by coordinate bond, are called as ligands. लिगँडची बघा तुम्हाला डेफिनेशन समजली. लिगँडची जागा कुठे असते, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये, हे तुम्हाला समजलं. आणि आपल्याला आता काय बघायचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स. आता लिगँड म्हणून जर काम करायचं असेल तर त्या लिगँडकडे काय पाहिजे, दे पाहिजे ऍटलीस्ट वन नॉन बॉन्डिंग लोन पेअर, वी कॅन से. एक तर त्याच्याकडे काय पाहिजे, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर पाहिजे किंवा काय पाहिजे, लोन पेअर पाहिजे. सो लिगँड शुड हॅव ऍटलीस्ट one non-bonding electron pair or lone pair. Now we are going to next point, that is the classification of ligands. And ligands are classified on the basis of denticity. So what is meant by denticity, right? Denticity, okay. Denticity आपल्याला बघायचं आहे. डेंटिसिटी याचा अर्थ काय आपल्याला बघायचं, बघूया आपण. ओके, डेंटिसिटी म्हणजे काय, कोणतंही लिगँड, समजा हा सेंट्रल मेटल ऍटम आहे आणि मी लिगँड आहे, खोचरे सर लिगँड आहेत, आणि सेंट्रल मेटल ऍटमला मी एक इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली, म्हणजे माझ्याकडे किती डोनेटिंग साईट आहे, एक आहे. म्हणजे मला काय म्हटलं पाहिजे, मोनोडेंटेट. समजा मी 2 डोनेट केले तर त्याला म्हणणार बायडेंटेट किंवा डायडेंटेट म्हणणार. मी 3 इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केल्या मी एकट्यानंच, तर त्याला म्हणलं ट्रायडेंटेट. काही जण 6 डोनेट करतात, मग त्यांना काय म्हटलं पाहिजे, हेक्साडेंटेट. याचा अर्थ नंबर ऑफ डोनेटिंग साईट किती आहे त्याच्यावरून ठरतं की त्याची डेंटिसिटी किती आहे. डेंटिसिटी मीन्स व्हॉट बघा, नंबर ऑफ डोनेटिंग साईट. नंबर ऑफ डोनेटिंग साईट. सर मी याच्याऐवजी नंबर ऑफ डोनेटिंग ग्रुप म्हणलं तर चालेल का, हो चालेल. नंबर ऑफ डोनेटिंग ऍटम्स म्हणलं तर चालेल का, चालेल. नंबर ऑफ डोनेटिंग साईट, नंबर ऑफ डोनेटिंग ग्रुप्स किंवा ऍटम्स. ओके, आता डेंटिसिटी म्हणजे काय, नंबर ऑफ डोनेटिंग ग्रुप्स, डोनेटिंग साईट, डोनेटिंग ऍटम्स. आणि त्याच्यानुसार क्लासिफिकेशन किती प्रकारे मध्ये होतं बघा, मोनोडेंटेट, पॉलीडेंटेट, अँबीडेंटेट आणि फ्लेक्झीडेंटेट. त्यातलं सुरुवातीला आपण कोणतं घेणार आहे, त्यातलं सुरुवातीला बघा आपण घेणार आहे मोनोडेंटेट. मोनोडेंटेट
या मोनोडेंटेटचा अर्थ काय होतो? दे पजेस वन डोनर साइट. मोनो म्हणजे काय? मोनो म्हणजे वन, राईट. डेंटेट म्हणजे डोनेटिंग साइट. वन डोनेटिंग, ओके, वन डोनेटिंग साइट. व्हेरी सिंपल. सो मोनोडेंटेट किंवा दुसरं नाव त्याला काय दिलंय? युनिडेंटेट. मोनोला दुसरा शब्द तुम्ही काय लिहू शकता? मोनोला दुसरा शब्द तुम्ही लिहू शकता युनिडेंटेट. युनिडेंटेट म्हणजेच मोनोडेंटेट म्हणजे वन डोनेटिंग साइट. आता बघा याचं परत एकदा क्लासिफिकेशन करता येऊ शकतं, कारण की लिगेंड कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात? डिपेंडिंग ऑन इलेक्ट्रॉनिक नेचर दे आर न्यूट्रल, निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह. असं म्हणजे जर मोनोडेंटेट लिगेंड किती प्रकारचे असणार आहेत? मोनोडेंटेट लिगेंड्स बघा 3 प्रकारचे असणार आहेत, राईट. इथं आपण न्यूट्रल लिहूया, नंतर लिहूया बघा आपण निगेटिव्ह लिगेंड्स, आणि नंतर लिहूया आपण पॉझिटिव्ह लिगेंड्स. म्हणजे पहिल्यांदा आपण कुठले लिगेंड्स लिहूया? न्यूट्रल. आता न्यूट्रल लिगेंड कुठले कुठले असू शकतात? ओके, व्हेरी सिंपल बघा. पहिल्यांदा आपण कुठला लिहिला होता इथं मगाशी? NH3. याचं नाव आपण म्हणतो अमोनिया, पण कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये त्याचं नाव लिगेंड म्हणून लिहिताना नाव काय होणार? अमाइन. अंडरलाईन. काय म्हणतोय बघा, स्पेलिंग मध्ये काय पाहिजे? डबल एम. अमाइनच्या स्पेलिंग मध्ये काय पाहिजे? डबल एम पाहिजे. हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता आपण अजून कुठलं घेऊ शकतो? वॉटर घेऊ शकतो. कुठलं घेऊ शकतो? वॉटर. आणि वॉटरला काय म्हणायचं? ॲक्वा. बंगालमध्ये काय म्हणतात? जॉल म्हणतात. कन्नडमध्ये काय म्हणतात? दीर म्हणतात, राईट. मराठीमध्ये काय म्हणतात? पाणी म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वॉटर म्हणतात. फ्रेंचमध्ये म्हणतात ॲक्वाप्युरा, आणि ग्रीकमध्ये म्हणतात ऑर. ओके, तर बघा H2 ला आपण इथे काय म्हणणार आहे? ॲक्वा म्हणणार आहे. ओके, नंतर अजून आपण कुठली न्यूट्रल मधली एक्झाम्पल घेऊ शकतो? तर त्याच्यामध्ये घेऊ शकतो बघा ROH म्हणजे आपण त्याच्यामध्ये अल्कोहोल्स घेऊ शकतो. ROH म्हणजे अल्कोहोल. RNH2 म्हणजे मी तिथं काय घेऊ शकतो? परत एकदा अमाइन्स घेऊ शकतो. मात्र इथं अमाइनचं स्पेलिंग तुम्हाला समजा इथे CH3NH2 असेल तर त्याला मिथिल अमाइन असं म्हणावं लागेल. ओके, अजून आपल्याला न्यूट्रल कुठली घेता येतील? O2 म्हणजे इथं म्हणावं लागेल डायऑक्सिजन म्हणावं लागेल. डायऑक्सिजन. N2 डायनायट्रोजन. सर तुम्ही हे डायऑक्सिजन कसं काय लिहिलं? बाळांनो, अल्वेओलायच्या बाहेर कोण वाट बघत बसला होता? हिमोग्लोबिन वाट बघत बसला होता. हिमोग्लोबिनच्या सेंटरला कोण असतो? हे एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. व्हिटॅमिन B12च्या मध्यभागी कुठला आहे? मेटल असतो. क्लोरोफिल A च्या मध्यभागी कुठला मेटल असतो? ते ऑलरेडी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे. सर्व पहिल्यापासून लेक्चर बघा, म्हणजे कुठली गोष्ट तुम्हाला अडचणीची होणार नाही, राईट. याचा अर्थ डायऑक्सिजन आहे. हे डायऑक्सिजन हिमोग्लोबिन मधला Fe पकडतो. Fe, राईट. याचा अर्थ कुठला बॉन्ड तयार झाला? कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला. मग O2 काय झाला? लिगेंड झाला. Fe काय झाला? सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन झाला. असे आपल्याला भरपूर एक्झाम्पल न्यूट्रल मध्ये लिहिता येतील. अजून कुठलं लिहिता येईल बघा? कार्बन मोनॉक्साईड. पण कार्बन मोनॉक्साईडला, राईट, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कार्बन मोनॉक्साईड म्हणायचं नाही, तर काय म्हणायचं? त्याला कार्बोनिल म्हणायचं. काय म्हणायचं? कार्बोनिल म्हणायचं. असे बाळांनो अनेक मोनोडेंटेट न्यूट्रल मॉलिक्युल्स आपल्याकडे आहेत. बऱ्यापैकी आपल्याला एवढे तरी ऍटलिस्ट माहिती पाहिजे, राईट. ओके, अनदर एक्झाम्पल आपण लिहू शकतो. पायरिडिन घेऊ शकतो. पायरिडिन घेऊ शकतो. दिस इज ऑल्सो न्यूट्रल मॉलिक्युल. हे झाले बघा कुठले? न्यूट्रल मॉलिक्युल्स. आता मला कुठले बघायचे आहेत? निगेटिव्ह आयन्स. मला कुठले बघायचे आहेत? निगेटिव्ह आयन्स मला बघायचे आहेत. निगेटिव्ह आयन्स. आणि निगेटिव्ह आयन्स कुठले कुठले असू शकतात? मोस्ट कॉमन कुठलं आहे? निगेटिव्ह आयन Cn-. आता त्याचं नाव आहे ऍक्च्युअली सायनाइड. त्याचं नाव काय आहे? सायनाइड. पण निगेटिव्ह जर असेल तर त्याचा शेवट काय करायचा? राईट, ओ न करायचा. म्हणजे आयडी. ऍक्च्युअली आयडी आपण निगेटिव्हच्या साठी लावतो. ते आयडी काढायचं आणि काय करायचं? सायनो. सायनाइडला काय म्हणणार? सायनो. OH मायनसला काय म्हणणार? हायड्रॉक्साइड म्हणतो आपण. मग इथं काय म्हणणार? हायड्रॉक्साइड, राईट स्पेलिंग. तर आयडी रिमूव्ह करायचं आणि इथं काय जोडायचं? ओ जोडायचं. दॅट मीन्स निगेटिव्ह लिगँड्स एंड्स विथ ओ. म्हणजे त्याला काय जोडायचं? सफिक्स काय जोडायचं? सफिक्स ओ जोडायचं. ओके, आता मी इथं लिहू शकतो X मायनसला सर काय म्हणणार तुम्ही? हॅलो. हालाडीच्या ऐवजी काय म्हणणार? आयडी काढणार आणि ओ जोडणार, राईट. आता इथं काय असणार? Cl मायनस म्हणजे क्लोरो. Br मायनस म्हणजे ब्रोमो.
एफ मायनस म्हणजे फ्लुरो आणि आय मायनस म्हणजे आयोडो. याच्याऐवजी क्लोरिडो, ब्रोमिडो, फ्लोरिडो, आयोडिडो असं म्हणलं तरी चालतं. आपण हे शब्द वापरूया, काय हरकत नाही. आता बाळांनो येऊ शकतं तुम्हाला बाळांनो O2 मायनस O2 2 मायनस O2 मायनस ला म्हणणार सुपर ऑक्साइड. बघा स्पेलिंग मध्ये काय म्हणणार, सुपर ऑक्साइड म्हणणार. मग आता आयडी काढायचं आणि काय जोडायचं, ओ जोडायचं. O2 2 मायनस ला काय म्हणणार, परऑक्साइड. परऑक्साइड त्यातलं आयडी काढायचं आणि काय जोडायचं, ओ जोडायचं. म्हणजे काय झालं, पराक्झो. काय झालं, पराक्झो. अजून मायनस कुठले आपल्याकडे आहेत का, तर आहेत, भरपूर आहेत. N3 मायनस त्याला काय म्हणतात, नायट्राइड. मग काय म्हणणार, नायट्रिडो. N3 मायनस नायट्रिडो. नायट्रोजन 3 मायनस एकच चार्ज, तर त्याला म्हणतात अझाइड. मग काय म्हणणार, अझाइडला अजो नाही करायचं, तर बाळांनो होणार आझिडो. अझाइडचं काय होणार, आझिडो होणार. राईट. N3 मायनस. पण ह्या स्पेसिस आपल्याला एवढ्या जर माहिती असतील, अजून बऱ्याचशा स्पेसिस आहेत निगेटिव्ह चार्ज, त्या सर्व स्पेसिस तुम्हाला माहित पाहिजेत. नोट्स मध्ये मी तुम्हाला ते अवेलेबल करून देईन. म्हणजे निगेटिव्ह लिगॅंड्स एंड्स विथ ओ इन्स्टेड ऑफ आयडी अँड पॉझिटिव्ह लिगॅंड्स. राईट. पॉझिटिव्ह लिगॅंड्स. आता पॉझिटिव्ह लिगॅंड्स कुठले कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये पाहतो O2 प्लस आहे, त्याचं नाव काय म्हणणार, ऑक्सिजन ना. मग त्याच्या शेवटी काय जोडणार, ऑक्सिजिनियम. राईट. मी इथं जो लिहितो बानो NO प्लस, त्याचं नाव आहे नायट्रोसिलियम किंवा नायट्रोसोनियम. नायट्रोसोनियम. NO2 प्लस आहे, त्याचं माहित आहे तुम्हाला, नायट्रोनियम आयन. हा कुठं आपल्याला मिळतो, केमिकल रिएक्शन मध्ये. राईट. बेंझिनचं तुम्ही नायट्रेशन करताना जे नायट्रेटिंग मिक्सचर वापरतात ते काय तयार करतं, इंटरमिजिएट तयार करतं, नायट्रोनियम आयन. काय तयार करतं, नायट्रोनियम आयन. नायट्रोनियम आयन. आणि मगाशी जो घेतला होता एक्झाम्पल NH2 NH2. समजा मी इथं लिहिलं बानो NH2 त्याचं नाव आहे हायड्रॅझाईन. हायड्रॅझाईन ते काय इथं नाव बदलत नाही न्यूट्रॉन मध्ये. पण बानो NH2 ची रिएक्शन जर आपण H प्लस बरोबर केली तर ही इलेक्ट्रॉन पेअर इथं दिली जाते आणि मग तयार काय होतं, NH2 NH3. NH2 चं काय बनेल, NH3 बनेल. त्याच्यावरती चार्ज कुठला येईल, प्लस येईल. पण मात्र इथं एक इलेक्ट्रॉन पेअर अजून शिल्लक आहे, त्यामुळे हे कंपाऊंड अजून लिगॅंड म्हणून ऍक्ट होऊ शकतं. यानं सुद्धा जर H प्लस घेतला तर मग हे कंपाऊंड काय लिगॅंड म्हणून ऍक्ट होऊ शकत नाही, कारण की ही पण लोन पेअर कुणाला दिली जाईल, H प्लस ला दिली जाईल. याचं रूपांतर याच्यामध्ये होईल. मग याचं नाव काय लिहिलं पाहिजे, हायड्रॅझाईन म्हणतो आपण, हायड्रॅझाईन. आता मग काय म्हटलं पाहिजे, ई काढलं पाहिजे, IUM जोडलं पाहिजे. राईट. पॉझिटिव्ह लिगॅंड्स ऑलवेज एंड्स विथ IUM. IUM 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 IUM. निगेटिव्ह लिगॅंड एंड्स विथ O. पॉझिटिव्ह लिगॅंड्स एंड्स विथ IUM. एवढं जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला सर्व मोनोडेंटेड लिगॅंड्स आपल्याला लिहिता येतील. हे लिगॅंड्स आपल्याला समजले पाहिजेत. म्हणजे मोनोडेंटेड लिगॅंड कुठले कुठले असू शकतात, बेस्ड ऑन इलेक्ट्रॉनिक नेचर. दे आर न्यूट्रल, निगेटिव्हली चार्ज आणि पॉझिटिव्हली चार्ज लिगॅंड्स. ओके. एवढे तरी आपल्याला ऍटलिस्ट माहित पाहिजेत. पॉझिटिव्हली चार्ज जरी असतील, ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे ते सोडून कुणाकडे तरी काय असते, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर असते, and that is why they are act as Lewis base ligand. Okay. Now we are moving to next part, and next part is what, poly. मोनोडेंटेडच्या ऐवजी काय म्हणायचं, मोनोडेंटेडच्या ऐवजी पॉली म्हणायचं. मग पॉलीचा अर्थ काय मराठीत, पॉलीचा अर्थ मराठीत अनेक. पॉलीचा अर्थ मराठीत बाळांनो अनेक असा होतो. अनेक डोनेटिंग साइट असणारे, अनेक डोनेटिंग साइट असणारे. आता अनेक डोनेटिंग साइट असणारे कुठले कुठले आहेत बघूया आपण. मोनोडेंटेडच्या ऐवजी आता काय, पॉलीडेंटेड. मग इथं काय म्हणलं पाहिजे, 2 or more डोनेटिंग साइट. पॉलीडेंटेड मध्ये काय असलं पाहिजे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त डोनेटिंग साइट असलं पाहिजे. आणि इथं सर्वात महत्वाची गोष्ट, सेंट्रल मेटल ऍटमला खोचरे सर लिगॅंड आहेत. खोचरे सरांच्याकडे किती डोनेटिंग साइट आहेत, 2 डोनेटिंग साइट आहेत.
त्यांच्याकडे काय आहे, दोन राईट नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर आहेत. ह्या दोन नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर कुणाला दिल्या जातील, कुणाला दिल्या जातील, सेंट्रल मेटल ऍटम किंवा आयनला दिल्या जातील. म्हणजे खोसरे सरांच्याकडे किती साईट आहेत, डोनेटिंग साईट आहेत, इथं डी लिहितो. डी म्हणजे डोनेटिंग साईट. किती डोनेटिंग साईट आहेत, दोन डोनेटिंग साईट आहेत. ते दोन नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर कुणाला देतात, सेंट्रल मेटल ऍटमला देतात. आणि काय तर करतात, समजा माझ्याकडे दोन डोनेटिंग साईट आहेत, तर हा पेन म्हणजे काय आहे, हा पेन म्हणजे सेंट्रल मेटल ऍटम आहे. ओके, हा पेन म्हणजे काय आहे, सेंट्रल, किंवा हा डस्टर घेऊया. हा डस्टर म्हणजे काय आहे, सेंट्रल मेटल ऍटम आहे. आणि खोचरे सर कोण आहेत, लिगँड आहेत. आता खोचरे सरांच्याकडे किती डोनर साईट आहेत, दोन डोनर साईट आहेत. माझे हे दोन हात म्हणजे दोन डोनर साईट. म्हणजे ही एक नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर आणि ही एक नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर. ह्या दोन्ही नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर कुणाला दिलेत, सेंट्रल मेटल ऍटमला दिलेत. आणि त्यामुळे काय तयार झाली, काय तयार झाली, तर इथून असं बघितलं तर रिंग तयार झाली. सेंट्रल मेटल ऍटम बरोबर काय तयार झाली, रिंग तयार झाली. म्हणजे पॉलीडेंटेड लिगँड्स सेंट्रल मेटल ऍटम बरोबर काय तयार करतात, रिंग तयार करतात. काय तयार करतात, रिंग तयार करतात. याचा अर्थ मी असं लिहू शकतो बघा, सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तर मी असं लिहू शकतो, पॉलीडेंटेड लिगँड्स काय तयार करतात, रिंग फॉर्म करतात. काय तयार करतात, रिंग फॉर्म करतात. ती रिंग कशी असली पाहिजे, ती रिंग बानो एक तर 5 मेंबर पाहिजे किंवा 6 मेंबर पाहिजे. कुठली किती मेंबर रिंग पाहिजे, एक तर ती पाहिजे 5 मेंबर पाहिजे किंवा 6 मेंबर पाहिजे. जर ती 4 मेंबर बनत असेल तर ती कशी असेल, अनस्टेबल असेल. त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी फार कशी असेल, कमी असेल. स्टॅबिलिटी ऑर्डर कशी असते, स्टॅबिलिटी ऑर्डर असे असते, 6 मेंबर इज मोर स्टेबल दॅन 7 मेंबर इज मोर स्टेबल दॅन 5 मेंबर इज मोर स्टेबल दॅन 4 मेंबर. ही ऑर्डर आहे. म्हणजे कुठल्या मेंबर मॅक्झिमम पाहिजे, 6 मेंबर, 5 मेंबर, 7 मेंबर चालू शकतात. पण 7 मेंबर सुद्धा आपल्याला फारशा काय नेचर मध्ये पण सापडत नाही, राईट. मॅक्झिमम कुठली किती मेंबर सापडतात, 6 मेंबर सापडतात. म्हणजे कुठल्या स्टेबल असणार आहेत, 5 and 6 member, out of which 6 member is more stable, no doubt. That means they are stable than 4 member. याचा अर्थ 4 मेंबर तयार करायची नाही, 5 मेंबर तयार करायची, 6 मेंबर तयार करायची, हे सगळ्यात महत्वाचं आहे. याचा अर्थ कुठले लिगँड्स सेंट्रल मेटल ऍटम किंवा आयन बरोबर रिंग तयार करतात, डेफिनेटली त्यांच्याकडे ऍटलीस्ट किती साईट पाहिजेत, 2 डोनर साईट. ऍट ए टाइम त्यांनी इलेक्ट्रॉन कोणाला डोनेट केले पाहिजेत, सेंट्रल मेटल ऍटम किंवा आयनला डोनेट केले पाहिजेत. आणि मग सेंट्रल मेटल ऍटम आयन बरोबर काय तयार होईल, रिंग तयार होईल. याचा अर्थ पॉलीडेंटेड लिगँड्स काय तयार करतात, रिंग तयार करतात. ते आपण हा पॉइंट अजून एकदा आपण वेगळ्या अँगलनी डिस्कस करणार आहोत. तिथं लिहिलेलं आहे चिलेटिंग पॉइंट म्हणून आपण डिस्कस करणार आहोत. आता अगेन polydentate ligands are classified on the basis of number of donating site, denticity we can say. If they have only 2 donor donating site, then they are called as bidentate किंवा डायडेंटेट म्हटलं तरी चालतं. बायडेंटेट किंवा डायडेंटेट. आता मी तुम्हाला काय सांगायची गरज नाही. बायडेंटेट किंवा डायडेंटेट, या बायचा अर्थ होतो, डायचा काय अर्थ होतो, तर 2 असा होतो. याचा अर्थ त्यांच्याकडे किती डोनर साईट असल्या पाहिजेत, 2 डोनर साईट त्यांच्याकडे असल्या पाहिजेत. व्हेरी सिंपल, 2 डोनर साईट असणारी किती एक्झाम्पल्स आपल्याला लिहिता येऊ शकतात. बघा काय लिहितोय मी, 2 कार्बन. आता किती मेंबर रिंग तयार झाली पाहिजे ते आपल्या डोक्यात पाहिजे. किती मेंबर रिंग तयार झाली पाहिजे, तर सेंट्रल मेटल ऍटमला पकडून 5 मेंबर किंवा 6 मेंबर तयार झाली पाहिजे. मी इथं ग्रुप जोडतो NH2, इथं ग्रुप जोडतो NH2. ओके, थोडस मी स्पेसेस लिहितो म्हणजे तुम्हाला दिसेल. मी इथं 1 कार्बन, हा 2 कार्बन इथं लिहिले, मी इथं 2 कार्बन लिहितो आणि मी इथं 2 कार्बन लिहितो. ओके, मी इथं लिहितो NH2 ग्रुप, इथं लिहितो NH2 ग्रुप सॅटिस्फाय व्हॅलन्सी CH2 आणि इथं जर मध्यभागी मेटल लिहिला तर ते डोनेट करेल. किती मेंबर रिंग तयार होईल, 1 2 3 4 5 स्टेबल आहे, होऊ शकते, नो डाऊट. याचा अर्थ बघा, डोनेट सांगितलं किती आहेत, 2 आहेत, म्हणून काय म्हणायचं त्याला, बायडेंटेट म्हणायचं. याचं नाव काय द्यायचं, CH2 राईट. डबल बॉन्ड आणि NH2 ग्रुप आणि NH2 ग्रुप ऍड केलाय.
इथं जर डबल बॉन्ड लिहिला तर या ग्रुपचं नाव काय होतं? इथिलीन. नाव काय होतं? इथिलीन. आणि हे किती? NH ग्रुप म्हणजे अमाइन ग्रुप, म्हणजे नाव झालं इथिलीन डायमाइन. नाव काय झालं? इथिलीन डायमाइन. आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आहे EN. शॉर्ट फॉर्म काय आहे? EN. समजा तेच ग्रुप मी इथं जोडले NH2 NH2 आणि एक कार्बन वाढवला, बाहेर कार्बन वाढवला. मग बाहेर कार्बन वाढवला सॅटिस्फाय व्हॅलेन्सी. प्रत्येक कार्बनला किती बॉन्ड लागतात? 4. इथं 3 आहेत म्हणजे एक हायड्रोजन. इथं CH3. इथं मेटलला काय करेल? डोनेट करेल, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होईल. आता हे सुद्धा बायडेंटेट आहे पण नाव बदललं. इथं इथिलीन, मग इथं किती कार्बन आहेत? 3 आहेत. मग 3 कार्बनला काय म्हणणार? प्रोपायलिन डायअमाइन. याचा अर्थ मला इथं काय लावावं लागेल? PN. EN च्या ऐवजी PN. EN च्या ऐवजी PN. मला सांगा मग BN कसं लिहिणार? मला करायचं आहे BN. आता मग BN सर सोपं आहे. 2 कार्बन ऑलरेडी लिहिलेत. मला इथं NH लिहावं लागेल, इथं NH लिहावं लागेल आणि मला इथं CH3 आणि इथं CH3 जोडावं लागेल. सॅटिस्फाय व्हॅलेन्सी CH आणि हे मेटलला जर जोडलं तर 5 मेंबर रिंग तयार होते म्हणजे स्टेबल आहे. आणि मग त्याचं वेन प्रोपायलिनच्या ऐवजी काय म्हणणार तिथं? मी सांगायची गरज नाही. ब्युटायलिन, तसं पेंटायलिन, हेक्सायलिन तुम्हाला लिहिता येईल. इथिलीन डायमाइन EN, प्रोपायलिन डायमाइन PN आणि ब्युटायलिन डायमाइन म्हणजे BN. हे विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. अजून आता हे सगळे झाले न्यूट्रल, कारण यांच्यावरती कुठलाही निगेटिव्ह चार्ज नाहीये. ऑक्झॅलिक ऍसिडचं स्ट्रक्चर काय आहे? ऑक्झॅलिक ऍसिड C डबल बॉन्ड OH C डबल बॉन्ड OH. ओके, हे ऑक्झॅलिक ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. सर हे ऍसिड आहे. समजा मी बेस बरोबर ऍड केलं, 2 बेस टाकले कारण 2 ऍसिड आहेत. OH minus pick up this H plus, OH minus pick up this H plus and there is formation of C double bond O, C double bond O, O minus, O minus. आता सर हे निगेटिव्हली चार्ज लिगँड आहे त्यामुळे याचा शेवट कशाला करावा लागेल? शेवट करावा लागेल O न. राईट. आता याचं नाव काय म्हणायचं? ऍक्च्युली याचं नाव आहे ऑक्झॅलेट आयन. काय नाव बाळांनो? ऑक्झॅलेट आयन. पण कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये ऑक्झॅलेट आयन नाव लिहिता येणार नाही कारण त्याच्यावरती चार्ज कुठला आहे? निगेटिव्ह आहे. and negatively charged ligands always ends with what? O and positive ends with IUM. म्हणजे यातलं E काढलं पाहिजे आणि त्याला जोडलं पाहिजे O. म्हणजे नाव काय झालं? ऑक्झॅलेटो. नाव काय झालं बाळांनो? ऑक्झॅलेटो नाव झालं. समजलं सर्वांना? ऑक्झॅलिक ऍसिड पासून काय तयार झालं? ऑक्झॅलेटो. ऑक्झॅलिक ऍसिड पासून नाव काय तयार झालं? ऑक्झॅलेटो नाव तयार झालं. म्हणजे बाळांनो ऑक्झॅलेटो इज वन ऑफ द एक्झाम्पल. इट इज निगेटिव्हली चार्ज. अजून कोणतं निगेटिव्हली चार्ज आहे का? तर आहे बाळांनो CH2 C डबल बॉन्ड O O मायनस. दिस इज द ऍसिटेट आयन. इथं जर CH3 लिहिलं तर ऍसिटेट आयन. इकडं लिहितो मी NH2. मग आता याचं नाव काय? ऍक्च्युली जर मी इथं H लिहिला तर त्याचं नाव झालं ग्लायसिन. नाव काय झालं त्याचं? ग्लायसिन नाव झालं. ओके, नाव झालं ग्लायसिन. आता सर मग याचं जेव्हा तुम्ही हे काढता आणि तुम्ही मायनस जोडता त्यावेळेला काय नाव दिलं पाहिजे? ग्लायसिन आयन किंवा असं नाव दिलं पाहिजे. त्याचं नाव काय होतं? ग्लायसिन नॅटो. ग्लायसिन नॅटो असं त्याचं नाव होईल. ओके, तर बाळांनो हे ग्लायसिन वन ऑफ द अल्फा अमिनो ऍसिड विच इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. याच्यामध्ये जाऊन बेस टाकला तर इथला H निघून जाईल, इथं चार्ज कोणता येईल? मायनस चार्ज. त्याला काय म्हणतात आपण? ग्लायसिन नॅटो. याचा सिम्बॉल काय आहे? OX. याचा सिम्बॉल काय असेल? पहिले 3 लेटर म्हणजे सिम्बॉल काय असेल? GLY. मगाशी बाळांनो मी मोनोडेंटेड मध्ये कुठलं घेतलं होतं? पायरिडीन घेतलं होतं. हे पायरिडीन या ठिकाणी जर असं अटॅच असेल, ओके, हे 2 पायरिडीन आहे म्हणजे डायपायरिडीन. याचं नाव झालं डाय, कारण इथे एक लोन पेअर आहे, इथे एक लोन पेअर आहे, ती डोनेट केली जाईल. डायपायरिडीन. राईट. त्याचं काय होईल बाळांनो? DIPY असा त्याचा सिम्बॉल होईल. म्हणजे हे सुद्धा काय झालं? बायडेंटेट लिगँड झालं. आणि सर्वात महत्वाचं बाळांनो मी इथं लिहितो. हे जर तुम्हाला समजलं असेल तर मी बाळांनो इथं लिहितो. अजून बायडेंटेट लिगँड्स तुम्हाला बाळांनो स्ट्रक्चर त्यांची यायला पाहिजे. त्यांच्यावरती चार्ज किती आहे? आता हे तुम्हाला सर्व का देतो? कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायचे का? त्याच्यातले न्यूमेरिकल सॉल्व झाले पाहिजेत का? त्यासाठी हे सगळं माहित पाहिजे. याच्यावरती 2 मायनस चार्ज असतात तरच तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट करता येईल.
GLY वरती एक मायनस चार्ज असतो तरच तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट सेंटर मेटल ऍटमची काढता येईल, अदरवाइज काढता येणार नाही. आता भावना आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे. CH3 C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O CH3. याच्यामध्ये जर बेस टाकला तर हा ऍक्टिव्ह मिथिलीन ग्रुप आहे. याच्यावरती काय येतो? निगेटिव्ह चार्ज येतो. ऍसेटिल ऍसिटोन. ओके, जर इथं निगेटिव्ह चार्ज नसेल तर त्या कंपाऊंडचं नाव होईल. तर बाळांनो जेव्हा इथं निगेटिव्ह चार्ज येतो ऍसेटिल ऍसिटिनॅटो असं त्याचं नाव तयार होतं. हा निगेटिव्ह चार्ज इथं जातो, हा इथं जातो, O वरती काय येतो? मायनस चार्ज येतो. मेटल बरोबर किती बॉन्डिंग होऊ शकतात? 2 बॉन्डिंग होऊ शकतात, म्हणून याला म्हणतात बायडेंटेट ऍसिटिल ऍसिटिनॅटो. ओके, नेक्स्ट इज DMG. व्हेरी मच इम्पॉर्टंट. DMG सर्वांना बाळांनो आवडतं. या DMG चा लॉंग फॉर्म काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. इथं लिहितो मी CH3, पुढे लिहितो C, इथं C, इथं CH लिहितो, इथं दिस इज 2,3 डायकीटोन. 2,3 डायकीटोन. When ketone is treated with hydroxylamide, what will happen? Formation of oxime. Formation of oxime. When this oxime is treated with base abstract one of the proton from this OH group and there is formation of O minus. याचा अर्थ DMG वरती सुद्धा काय असतो? मायनस चार्ज असतो. डोक्यात ठेवा. याच्यावरती एक मायनस चार्ज, याच्यावरती 2 मायनस चार्ज, याच्यावरती एक मायनस, हे न्यूट्रल आहे, हे सोडून द्या. DMG चा मग लॉंग फॉर्म काय होतो? डायमिथिल, 2 मिथिल आहेत ना, डायमिथिल ऑक्साइड ग्लायोक्झिमॅटो. जरा नाव बाळांनो आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. डायमिथिल ग्लायोक्झिमॅटो. डायमिथिल ग्लायोक्झिमॅटो. These are the bidentate किंवा डायडेंटेट्स लिगॅंड्स. आणि हे सर्व लिगॅंड्स आपल्याला लक्षात ठेवता येतील, काही प्रॉब्लेम नाही. इथिलीन डायमाइन, प्रोपायलिन डायमाइन, ब्युटालिन डायमाइन, एवढी जर लिगॅंड्स बायडेंटेट आपल्या लक्षात असतील तर बाळांनो आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट साठी उपयुक्त ठरतं. ते निगेटिव्ह चार्ज किती आणि कोणत्या लिगॅंड वरती किती आहेत हे जर माहित असेल तर आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढणं सोपं जातं. आता बघा झालं बायडेंटेट झालं. वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट टाइप ऑफ पॉलिडेंटेट लिगॅंड. आता बायच्या पुढे काय असणार आहे? ट्रायडेंटेट. ट्रायडेंटेट म्हणजे त्याच्याकडे किती साइट असणार आहे? 3 डोनर साइट असणार आहे. किती डोनेटिंग साइट असणार आहे? 3 डोनेटिंग साइट, 3 डोनर ग्रुप्स, 3 डोनर ऍटम्स असणार आहेत. ओके, आता ट्रायडेंटेट मध्ये काय केलं पाहिजे सर? बघा बरं, एक्झाम्पल कसं? इथिलीन डायमाइन, राईट. बघा मी परत एकदा इथिलीन डायमाइन लिहितो, म्हणजे इथं किती असणार? NH2, इथे ग्रुप असणार NH2, 2 कार्बन म्हणजे इथं. आता त्याचा सिम्बॉल काय झाला? इयन. आता सिम्बॉल आहे डायइयन. याचा इयन जर कळालं तर डायन करेल, इयन जर कळालं तर डायन करेल, काय अवघड नाही. डाय म्हणजे डायडेंटेट म्हणायचं नाही. इयन किती? 2. म्हणजे मला इयन किती लिहावे लागतील? 2 लिहावे लागतील. इयन मी अगोदर 2 लिहून घेतले. आता त्याला कशाला जोडायला पाहिजे? मग NH2 ग्रुपनं जोडलं पाहिजे. म्हणजे इथं NH2, समजा इथं NH2 लिहितो, इथं NH2 लिहितो आणि इथं NH2 लिहितो. हे ग्रुप एकामेकाला अटॅच होताना इथला एक H आणि इथला NH2 निघून जातो, म्हणजे अमोनिया निघून जाईल आणि असं कंपाऊंड तयार होईल. म्हणजे अमोनिया निघून जाईल 2 इयन एकत्र येताना. मग आता डोनेटिंग साइट किती आहे शिल्लक राहिल्या? डोनेटिंग साइट 3 शिल्लक राहिल्या, म्हणून याला म्हणायचं ट्रायडेंटेट. आता याचं नाव सिम्बॉल काय? डाईन. ऍक्च्युअली त्याचं नाव काय हो? डायइथिलीन आहे का? बघा, 1 इथिलीन 2 इथिलीन, म्हणून म्हणायचं डायइथिलीन. आता इथे एक अमाइन ग्रुप आहे, इथे एक अमाइन ग्रुप आहे, इथे एक अमाइन ग्रुप आहे, म्हणून त्याचं नाव ट्राय म्हणायचं. अमाइन किती आहेत? 3 आहेत. डाय मध्ये 3 असतात, ट्राय मध्ये 4 असतात. डाय मध्ये अमाइन किती ना? ट्राय अमाइन. ट्राय अमाइन याचा अर्थ अमाइन ग्रुप किती आहेत? 3 आहेत, म्हणून ते झालं ट्रायडेंटेट. इथं डाय बघून डायडेंटेट म्हणायचं नाही. परत एकदा सांगतो बघा, म्हणजे हे काय झालं बघा? ट्रायडेंटेट लिगॅंड झालं. आता मी इथंच लिहितो टेट्रा, टेट्राडेंटेट. तुम्हाला इथंच फसवलं जातं. एमसीक्यू मध्ये बघा कोऑर्डिनेशन नंबर काढायचा असतो. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. हे किती कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात? तुम्ही या नावाकडे बघता, सिम्बॉलकडे बघता आणि म्हणता 2.
इथं किती म्हणणार मग? इथं पण 2 आणि इथं पण 2 कसं काय? इथं काहीतरी वेगळं असलं पाहिजे. डायन मध्ये किती असतात? 3 असतात. आता टेट्राडेंटेट करण्यासाठी मला काय करावं लागेल? मी इथं सिम्बॉल लिहितो TREN, ट्राईन, राईट, ट्राईन. आता EN म्हणजे काय? इथिलीन डायमाइन. इथिलीन, EN म्हणजे इथिलीन. इथिलीन किती लिहायचे? 3 लिहितो. ओके. CH2 CH2 1, CH2 CH2 2, CH2 CH2 3 म्हणजे ट्राई चा अर्थ मी लिहून घेतला. आता ह्याला काय करायचं? कशाला जोडायचं आहे? या दोघांच्या मध्ये काय लिहिलं पाहिजे? NH. या दोघांच्या मध्ये काय लिहिलं पाहिजे? NH. आणि शेवटी काय लिहिलं पाहिजे? NH2. इकडे शेवटी काय लिहिलं पाहिजे? NH2. 1 लोन पेअर, 2 लोन पेअर, 3 लोन पेअर, 4 लोन पेअर. आणि म्हणून हे काय झालं? टेट्राडेंटेट. याचा सिम्बॉल काय झाला? ट्राईन. बाळ याचं नाव काय झालं? नाव लिहिणं फार सोपं आहे. ट्रायइथिलीन. ट्रायइथिलीन. 1 अमाइन, 2 अमाइन, 3 अमाइन, 4 अमाइन. टेट्राअमाइन. ट्रायइथिलीन टेट्राअमाइन म्हणजे अमाइन ग्रुप किती असतात त्याच्यावरती त्याची डेंटिसिटी असते, राईट. टेट्राडेंटेट. जेवढे अमाइन तेवढी डेंटिसिटी. जेवढे अमाइन तेवढी काय असणार? डेंटिसिटी असणार. समजा मी इथं मेटल लिहिला. किती मेंबर रिंग? 5 मेंबर. इथं मेटल, ऍक्च्युअली इथं मेटल असणार आहे. परत इथून इथंच अटॅक होणार आहे आणि इथून इथंच अटॅक होणार आहे. याचा अर्थ हे लिगॅंड भरपूर रिंग तयार करतं सेंट्रल मेटल ऍटम बरोबर. किती रिंग तयार होणार? 1 रिंग, 2 रिंग आणि 3 रिंग. आणि तिन्हीचे तिन्ही रिंग किती मेंबर आहेत? 5 मेंबर आहेत. 1 2 3 4 5. 5 मेंबर रिंग तयार होतात. सर्वच्या सर्व 5 मेंबर रिंग तयार होतात. याचा अर्थ EN बायडेंटेट, डाईन ट्रायडेंटेट आणि ट्राईन टेट्राडेंटेट. सर्वांनी बोलायचं आहे. EN किती डेंटेट असतात? EN हे बायडेंटेट आहे. डाईन ट्रायडेंटेट आणि ट्राईन टेट्राडेंटेट. हे विसरायचं नाही. हेच भावना MCQ मध्ये येणार, नो डाऊट. तुम्हाला ट्रायडेंटेट टेट्राडेंटेट कळले. आता आपल्याला बघायचे आहेत हेक्साडेंटेट. सर हेक्साडेंटेट सुद्धा असू शकतं का? हो, डेफिनेटली असू शकतं. आणि हेक्साडेंटेट तयार कसं होतं? नावावरून आपल्याला स्ट्रक्चर काढता येईल का? तर व्हेरी सिंपल. नाव देतात आणि म्हणतात खाली याचं स्ट्रक्चर काय असेल हे ओळखा, राईट. नावावरून स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं पाहिजे. काय अवघड नाही. डाय आणि ट्राय. नाव वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट पार्ट इज हेक्साडेंटेट लिगॅंड. कसली डेंटेट लिगॅंड? हेक्साडेंटेट लिगॅंड्स. कसली लिगॅंड बाळांनो? हेक्सा म्हणजे किती डोनर साइट असल्या पाहिजेत? 6 डोनर साइट असले पाहिजेत. किती डोनर साइट असले पाहिजे बाळांनो? 6 डोनर साइट असले पाहिजेत. आणि त्याचं एक्झाम्पल कुठलं आहे? व्हेरी वेल नोन एक्झाम्पल EDTA. आता हे EDTA त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? हा जर लॉंग फॉर्म तुम्हाला समजला तर बाळांनो लिहिणं काय अजिबात अवघड नाही. ते सरळ लिहिता येईल. ED वरून आपले EDTA. ई म्हणजे इथिलीन. मग जर सोपं आहे, लिहिणं सोपं आहे. इथिलीन. डी म्हणजे काय असणार आहे सर? डायमाइन. इथिलीन डायमाइन. मग सर ईथ म्हणजे काय? बघा बरं, मी स्ट्रक्चर ड्रॉ करतो बाळांनो. ईथ म्हणजे 2 कार्बन, राईट. डायमाइन म्हणजे त्याला काय जोडा? 2 नायट्रोजन. त्यांच्यावरती काय पाहिजे? लोन पेअर पाहिजे. आता सॅटिस्फाय व्हॅलन्सी CH2 CH2. इथं काय असणार? NH2 इथिलीन डायमाइन. आता जो पुढचा पार्ट आहे T म्हणजे काय असणार? मग तुम्हाला माहित झालं टेट्रा. T म्हणजे काय असणार? टेट्रा असणार. A म्हणजे काय? ऍसिटेट आयन. ऍसिटेट आयन म्हणजे सर पार्ट असणार ऍसिटिक ऍसिडचा. ऍसिटेट आयन म्हणजे पार्ट असणार ऍसिटिक ऍसिडचा. आता किती? टेट्रा. इथं किती आहेत? 2 हायड्रोजन. इथं किती आहेत? 2 हायड्रोजन. हे 2 हायड्रोजन काय करा? रिमूव्ह करा आणि त्याला काय जोडा? ऍसिटिक ऍसिड. येतं का ऍसिटिक ऍसिड? ऍसिटिक ऍसिड मध्ये किती असतात कार्बन? ऍसिटिक ऍसिड मध्ये किती कार्बन असतात? 2 कार्बन असतात. इथं काय लिहिलं पाहिजे? CH3 लिहिलं पाहिजे का? राईट. व्हॅलन्सी सॅटिस्फाय केली पाहिजे. बॉन्ड किती पाहिजेत? प्रत्येक कार्बनला 4 पाहिजेत. OH. आता हे जर मी OH लिहिलं तर ऍसिटेट आयन म्हणता येणार नाही. टेट्रा ऍसिटिक ऍसिड म्हणावं लागेल. जर मी इथं OH लिहिले तर इथं नाव काय येईल? ऍसिटिक ऍसिड. टेट्रा ऍसिटिक ऍसिड.
इथं म्हणले ऍसिडेट आयन AT म्हणजे इथला एच काढा, इथला एच काढा, इथला एच काढा, इथला म्हणजे 4 बेस टाकायला लागतील. इथं O मायनस, इथं O मायनस, इथं O मायनस, इथं O मायनस. इथं CH तरी लिहायचं नाही. ऑलरेडी बॉन्ड किती आहेत? 2 आहेत. CH2 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 असं लिहावं लागेल. आणि मग सोपं आहे. इथं म्हणजे 2 कार्बन, डायमाइन म्हणजे 2 नायट्रोजन, टेट्रा ऍसिटेट आयन म्हणजे 4 ऍसिटिक ऍसिडचे पार्ट जोडा. एका नायट्रोजनला 2, दुसऱ्या नायट्रोजन जोड. याचं हे नाव काय झालं? इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटेट आयन. आता मला सांगा ह्याच्यामध्ये डोनर साइड किती आहेत सर? 1 निगेटिव्ह, 2 निगेटिव्ह, 3 निगेटिव्ह, 4 निगेटिव्ह म्हणजे 4 ऑक्सिजन डोनर ऍटम्स आहेत. आणि हे 2 नायट्रोजन डोनर ऍटम्स आहेत. म्हणजे 4 ऑक्सिजन आहेत आणि 2 नायट्रोजन आहेत. बाळांनो हे लक्षात ठेवता आलं पाहिजे. EDTA मध्ये डोनर ऍटम टोटल किती आहेत? 6. त्यापैकी नायट्रोजन किती आहेत? 2 आहेत आणि ऑक्सिजन किती आहेत? 4 आहेत. मला सांगा EDTA वरती किती चार्ज असणार आहे? EDTA वरती इथं न्यूट्रल पण इथं किती चार्ज आहेत? 4 निगेटिव्ह चार्ज आहेत. -4. EDTA रेज टू -4 हे सुद्धा डोक्यात पाहिजे. ऑक्सिडेशन स्टेट तरच कॅल्क्युलेट करता येतील, अदरवाइज ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता येणार नाहीत. लिगेंड वरचा चार्जच माहित नाही, सेंट्रल मेटल वरचा चार्ज कसा करणार? अल्जेब्रिक सम ऑफ ऑल चार्जेस इन एनी कंपाऊंड इज इक्वल टू 0. या धर्तीवरती आपण ऑक्सिडेशन स्टेट काय करतो? कॅल्क्युलेट करतो. आपल्याला ती कॅल्क्युलेट करता येणारच. बाळो वी आर गोइंग टू नेक्स्ट पार्ट अँड नेक्स्ट पार्ट इज व्हॉट? आता काय झालं? मोनोडेंटेट झालं, पॉलीडेंटेट झालं. नाउ वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट पार्ट अँड नेक्स्ट पार्ट इज व्हॉट? नेक्स्ट पार्ट इज एम्बिडेंटेट लिगेंड्स. आता सर एम्बिडेंटेट याच्यामध्ये काय वेगळं पण आहे का सर? एम्बिडेंटेट मी पहिल्यांदा शब्द लिहितो. एम्बिडेंटेट लिगेंड्स. एम्बिडेंटेट लिगेंड्स. कसले लिगेंड्स? एम्बिडेंटेट लिगेंड्स. अंडरलाइन इथं BI. अंडरलाइन BI म्हणजे दे हॅव 2 डोनर साइट. मग सर 2 डोनर साइट असेल तर त्याला बायडेंटेट म्हणलं पाहिजे किंवा डायडेंटेट म्हणलं पाहिजे. का म्हणलं त्याला एम्बिडेंटेट? बघा एम्बिडेंटेट का म्हणलं? वन ऑफ द एक्झाम्पल आपण याच्यामध्ये एक एक्झाम्पल घ्या. सेंट्रल मेटल ऍटम. लिगेंड कोणतं घेतोय तर बाळांनो? लिगेंड घेतो मी सायनाइड CN- हे लिगेंड मी इथं घेतो आणि मध्ये लिहितो मी M सेंट्रल मेटल ऍटम किंवा आयन. बाळांनो हा मायनस चार्ज ऍक्च्युली कुणावरती आहे? हा मायनस चार्ज आहे कार्बन वरती. म्हणजे कार्बन काय? एक नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर आहे. दॅट इज द लेव्ही स्ट्रक्चर ऑफ Cn. पहिल्यांदा लेव्ही स्ट्रक्चर ऑफ Cn आपण लिहूया म्हणजे तुम्हाला समजेल. C ट्रिपल बॉन्ड N 6 इलेक्ट्रॉन्स 8 6 8. कार्बन वरती कोणता चार्ज आला? निगेटिव्ह चार्ज आला. कार्बन वरती कोणता चार्ज आला? निगेटिव्ह चार्ज आला. दिस इज द लेव्ही स्ट्रक्चर ऑफ सायनाइड. व्हेन दिस सायनाइड लिंक्ड थ्रू कार्बन म्हणजे कुठला बॉन्ड झाला? मेटल कार्बन बॉन्ड तयार झाला. ओके. अँड व्हेन इट इज लिंक्ड थ्रू नायट्रोजन कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज तसंच राहील. ओके बाळांनो असं लिंकेज होऊ शकतं, असं लिंकेज होऊ शकतं. असं लिंकेज होऊ शकत नाही. मेटल दोघांच्याकडे पण आहे म्हणजे कार्बन असं लिहा, नायट्रोजन लिहिता येईल बोर्डवरती, प्रॅक्टिकली होणार नाही. मी असं लिहिलं बाळांनो, कदाचित तुम्हाला तिथं दिसत नसेल खाली लिहिलेलं. समजा मी असं लिहिलं, इथं लिहिला मेटल, इथं लिहिला कार्बन, इथं लिहिला नायट्रोजन, मध्ये लिहिले ट्रिपल बॉन्ड. इथून गेला मी अटॅक, इथून इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली. किती मेंबर रिंग तयार झाली? किती मेंबर रिंग तयार झाली? 1 2 3. याचा अर्थ सायमल्टेनियसली दोघांना डोनेट करता येणार नाही, कारण की 3 मेंबर रिंग तयार झाली. 3 मेंबर रिंग इज हायली अनस्टेबल म्हणजे ती तयार होणार नाही. म्हणजे असं होईल एक वेळेला कार्बनला तरी डोनेट करता येईल किंवा नायट्रोजनला डोनेट करता येईल, दोघांना सायमल्टेनियसली डोनेट करता येणार नाही. याचा अर्थ सर काय? ज्या वेळेला कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायचा आहे, कोण इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतो? दोघांच्या पैकी एक. सायमल्टेनियसली दोघांना डोनेट करता येणार नाही. का करता येणार नाही? समजा जर डोनेट केलं तर किती मेंबर रिंग तयार होते? 3 मेंबर रिंग तयार होते, विच इज हायली
अनस्टेबल. त्यामुळे हा काय सायमल्टेनियस म्हणजे बायडेंटेट म्हणून ऍक्ट होणार नाही. दोन डोनर साइट असल्या तरी सुद्धा ते बायडेंटेट म्हणून ऍक्ट होऊ शकत नाही, बिकॉज देर इज फॉर्मेशन ऑफ हाऊ मेनी मेंबर रिंग, 3 मेंबर रिंग, अँड 3 मेंबर रिंग इज हायली अनस्टेबल, दॅट नॉट गोइंग टू फॉर्म ऍट ऑल. ओके. आता बघा मेटल कार्बन आणि मेटल नायट्रोजन असे दोन प्रकार असू शकतात. म्हणजे ज्यावेळेला कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायचा आहे, एकच आपली लोन पेअर काय करू शकतो, डोनेट करू शकतो. मग बाळा सांगा ऍम्बिडेंटेड लिगॅंड म्हणजे काय, मराठीत सांगा. ऍम्बिडेंटेड लिगॅंड, ऍम्बिडेंटेड मध्ये कशाला अंडरलाईन करणार, बीआय ला अंडरलाईन करणार. बीआय म्हणजे किती, 2. द लिगॅंड्स विच हॅव 2 डोनर साइट, द लिगॅंड्स विच हॅज 2 डोनर साइट, बट ऍट द टाइम ऑफ कोऑर्डिनेशन, ज्यावेळेला कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो त्यावेळेला त्यातला दोघांच्या पैकी एकच आपली लोन पेअर सेंट्रल मेटल ऍटम किंवा आयनला काय करू शकतो, डोनेट करू शकतो. ज्यांच्याकडे 2 डोनेटिंग साइट आहेत, पण ज्यावेळेला कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायची वेळ येते त्यावेळेला एकच कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो, अशा लिगॅंडला काय म्हणायचं, ऍम्बिडेंटेड लिगॅंड म्हणायचं. ऍम्बिडेंटेड लिगॅंड्स आर दी लिगॅंड्स which have 2 donor site, but at the time of coordination they can donate lone pair non-bonding electron pair by 1 donor atom, not 2 donor atom, right? The ligands which have 2 donor site, right, at the time of coordination they donate 1 electron pair by 1 donor atom, not by both the donor atom simultaneously. So ambidentate ligands are the ligands which have 2 donor site, but at the time of coordination they can donate lone pair by 1 donor atom only, not both the atom. Ligands which have 2 donor site, but at the time of coordination, coordinate bond तयार करताना, but at the time of coordination they can donate 1 electron pair by only 1 donor atom, but they can donate electron pair by only 1 donor atom. In this case carbon can donate only its lone pair. In this case nitrogen can donate only its electron pair to the central metal atom. सायमल्टेनियसली दोघं पण डोनेट करू शकत नाहीत, कारण की 3 मेंबर रिंग तयार होते. मग सर अशी एक्झाम्पल्स कुठली कुठली आहेत, अजून अशी कुठली एक्झाम्पल्स आहेत का, अजून दुसरी कुठली की जे ऍम्बिडेंटेड लिगॅंड्स म्हणून काम करतात आहेत? तर बाळांनो ऍम्बिडेंटेड लिगॅंड मध्ये आहे NO2 मायनस, दिस इज ऑल्सो ऍम्बिडेंटेड लिगॅंड. NCO. आता त्याची नावं आपल्याला यायला पाहिजेत, नावं लिहूया आणि त्यांचं बाळांनो स्ट्रक्चर लिहूया. समजा मेटलला सायनाइड असं अटॅच झालं तर त्याला मी म्हणणार सायनो, राईट, सायनो मी सी म्हणेन. मेटलला जर N अटॅच झाला तर त्याला मी आयसोसायनो किंवा सायनो N असं सुद्धा मी म्हणू शकतो. हे झालं सायनाइडच्या केस मध्ये. अजून कुठला केस आहे सर, M ला मी NO2 मायनस पार्ट मी जोडला तर याला NO2 मायनस ला काय म्हणतात, नायट्रिटो म्हणतात. काय म्हणतात बघा, नायट्रिटो. N न जोडलेला म्हणून मी N म्हणणार. समजा मी असं जोडलं तर मेटलला ऑक्सिजन NO, इथं N जोडला, इथं ऑक्सिजन जोडला, मग मी इथं नाव काय लिहिणार, नायट्रिटो N, नायट्रिटो O. ओके. मेटलला मी इथं सायनो आहे, राईट, मी इथं ONC असं जर जोडलं तर ह्याचं नाव काय पाहू, सायनॅटो काय म्हणू शकतो आपण, O म्हणू शकतो. याच्या उलट मी जर कार्बन जोडला, काय जोडला, कार्बन जोडला, म्हणजे मला इथं काय लिहावं लागेल, मला इथं लिहावं लागेल C, राईट, ट्रिपल बॉन्ड, डबल बॉन्ड,
इथं मला लिहावं लागेल, इथं मायनस चार्ज असणार आहे, इथं O मायनस असं लिहावं लागेल. ओके, तर याचं नाव काय होणार, आयसोसायनेटो होईल किंवा सायनॅटो. काय अटॅच केला, कार्बन. आता बघा एनसीएस, एनसीएस म्हणजे एन अटॅच करता येईल, एनसीएस राईट. इथं आपल्याला काय करता येईल, एन सी एस मायनस म्हणजे याचं नाव काय होईल, थायोसायनेटो. अगोदर इथं एस जोडूया आपण, एस सी एन. ओके, इथे काय असणार आहे, लोन पेर असणार आहे. याचं नाव काय होईल, म्हणजे याचा अर्थ इथलं स्ट्रक्चर चुकलं असणार आहे आपलं. मध्ये काय पाहिजे बानो, कार्बन पाहिजे, एनसीएस एनसीओ. इथं ट्रिपल बॉन्ड एन पाहिजे, इथं काय पाहिजे, कार्बनच्या ऐवजी काय अटॅच पाहिजे, नायट्रोजन पाहिजे. इथं पाहिजे नायट्रोजन सी ओ. ओके, मायनस असं पाहिजे. ओके, एस सी एन एस मायनस मेटल अटॅच झाला, मग त्याचं नाव पाहिजे थायोसायनेटो. थायोसायनेटो पुढं जर तुम्ही एस लिहिलं तरी चालेल, राईट. आणि यम जर मी एन अटॅच केला, जर मी एन अटॅच केला तर त्याचं नाव होईल आयसोथायोसायनेटो, थायोसायनेटो किंवा थायोसायनेटो, थायोसायनेटो. अटॅच काय केला, एन, म्हणून मला एन लिहावं लागेल. म्हणजे जो अटॅच होणार आहे तो पुढं तुम्हाला लिहावं लागेल. अगोदर नाव लिहिता आलं पाहिजे. सीएल म्हणजे सायनो, राईट. त्याच्यामध्ये ऑक्सिजन घेतला तर सायनेटो, सल्फर घेतला तर थायोसायनेटो, हे लक्षात ठेवा. NO2 चं नाव काय, नायट्रिटो. एन न जोडला तर नायट्रिटो एन, ओ न जोडला तर नायट्रिटो ओ. These are all which type of ligands, ambidentate ligands. They have how many donor atoms? They have 2 donor atoms, but at the time of coordination they form only 1 coordinate bond, not 2 coordinate bonds simultaneously, because there is formation of 3-membered ring, and 3-membered ring is highly unstable, not going to form at all. Okay, now we are moving to next. Next is flexidentate ligands. कुठले लिगॅंड बघायचे आपल्याला, फ्लेक्झिडेंटेड. आता फ्लेक्झी याच्यावर तुम्हाला कळतंय, फ्लेक्झी याचा अर्थ फ्लेक्झिबल, फ्लेक्झिबल याचा अर्थ चेंज. They have ability to change the denticity. Okay, flexidentate, flexidentate ligands, right? Flexidentate ligands. So they can change denticity. They can change denticity. अशी कुठली लिगॅंड्स आहेत की ते आपली डेंटिसिटी बदलू शकतात. ऍक्च्युली नॉर्मली ते बिहेव्स ॲज अ मोनो, आणि त्या मोनोचं रूपांतर काय होतं, बायडेंटेड. म्हणजे युजली दे आर ऍक्ट ॲज अ मोनोडेंटेड लिगॅंड्स, बट इन सम केसेस सम कंपाऊंड्स दे आर ऍक्ट ॲज अ बायडेंटेड लिगॅंड्स. म्हणजे जे लिगॅंड्स आपली डेंटिसिटी बदलतात अशा लिगॅंडना काय म्हणायचं, फ्लेक्झिडेंटेड लिगॅंड्स म्हणायचं. आता कुठली एक्झाम्पल्स आहेत बघा, मी इथे लिहितो बघा. मी समजा इथे लिहिलं कोबाल्ट NH35, मी इथे लिहिलं SO4 ब्रॅकेट क्लोज, बाहेर लिहिलं मी Cl. बाहेर काय लिहिलं मी Cl, 2 3 बरोबर आहे. बाहेर मी Cl लिहिलं. याच्यामध्ये बघा SO4 2 मायनस ऍक्ट ॲज अ मोनोडेंटेड लिगॅंड. हा जो SO4 आहे, SO4 चं स्ट्रक्चर काय असतं, S डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, O मायनस O मायनस, लक्षात ठेवा, राईट. O मायनस O मायनस म्हणजे SO4 2 मायनस. दिस इज स्ट्रक्चर ऑफ SO4 2 मायनस, सल्फेट आयन वी कॅन से. आता इथं हा सल्फेट आयन ऍक्ट ॲज अ लिगॅंड आहे. तो कसला लिगॅंड ऍक्ट होतो, मोनोडेंटेड लिगॅंड. हेच कंपाऊंड मी जर समजा असं लिहिलं EN टॉइस SO4, बाहेर लिहिलं मी Cl, राईट. EN कसलं लिगॅंड आहे, बायडेंटेड. 2 2 जा किती 4. ऍक्च्युली कोऑर्डिनेशन नंबर किती आला पाहिजे, 5 आणि किती 6. इथं बे दोन्ही किती 4, आणि 4 आणि 1 होईल 5, 6 व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे दिस लिगॅंड हियर SO4 2 मायनस ऍक्ट ॲज अ बायडेंटेड लिगॅंड.
याचा अर्थ काही लिगँड्स ही मोनोडेंटेड असतात, काही लिगँड जी मोनोडेंटेड असतात, जी काही कंपाऊंड्स मध्ये बायडेंटेडचं काम सुद्धा करू शकतात. अशा लिगँडला काय म्हणतो आपण? फ्लेक्झिडेंटेड लिगँड्स म्हणतो. काय म्हणतो आपण? फ्लेक्झिडेंटेड लिगँड्स असं म्हणतो आपण. आता फ्लेक्झिडेंटेड लिगँड्स म्हणजे काय? द लिगँड्स विच कॅन चेंज देअर डेंटिसिटी. मोनोडेंटेड बिकम्स bidentate. Monodentate ligand in some cases becomes bidentate ligands. And what are the examples? Examples of flexidentate ligands. Examples of flexidentate ligands. मोनोडेंटेटचं काय झालं पाहिजे? मोनोडेंटेटचं बायडेंटेट झालं पाहिजे. आता इथं तर एक एक्झाम्पल तुमच्या समोर आहेच. SO4 2- सल्फेट आयन इज वन ऑफ द एक्झाम्पल. CO3 2- NO3-. These are the examples of flexidentate ligands. EDTA in some cases act as a flexidentate ligands. These are the examples of flexidentate ligands. The ligands which can change their denticity. Right? Monodentate becomes bidentate. Tridentate होत नाही कधी लक्षात ठेवा. Monodentate becomes bidentate. So actually they are monodentate, but in some cases they becomes bidentate. And what is meant by chelating ligands? Last, on the basis of denticity, chelating ligands. कसले ligands बघा? chelating ligands आपल्याला बघायचे आहेत. chelating ligands. ओके. आता chelating ligands म्हणजे काय? सर्वांना लक्ष द्या. मेटल लिगँडकडे किती डोनर साइट आहेत? 2 डोनर साइट आहेत. म्हणजे त्यांच्याकडे किती नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर आहेत आणि त्या दोन्ही पण देता येतात. किती मेंबर्ड रिंग तयार होते? एक तर 5 मेंबर्ड किंवा 6 मेंबर्ड रिंग तयार झाली पाहिजे, बिकॉज दे आर स्टेबल. कारण की त्या रिंग कशा असतात? स्टेबल असतात. आता बघा मला सांगा, जर इथिलीन डायमंड घेतलं CH2 राईट, NH2 याच्या किती डोनर साइट आहेत? 2 डोनर साइट आहेत. या दोन्ही डोनर साइटनं सेंट्रल मेटल ॲटम जर डोनेट केलं तर किती मेंबर रिंग तयार होते? 5 मेंबर रिंग तयार होते. किती मेंबर रिंग तयार होते? 5 मेंबर रिंग तयार होते. 5 मेंबर किंवा 6 मेंबर रिंग तयार होत असेल तर ती काय असणार आहे? स्टेबल. आता या चिलचा अर्थ आपण काय घेऊया इथं? चिलचा अर्थ रिंग. चिलचा अर्थ काय? रिंग. जे लिगँड रिंग तयार करतात, राईट, अशांना काय म्हणायचं? चिलेटिंग लिगँड्स. आता चिलेटिंग लिगँड म्हणजे कुठले असणार आहे? इथं लिहिलंय बघा. पॉलीडेंटेड म्हणजे हे सगळे कसले? चिलेटिंग लिगँड्स आहेत. याचा तसं तुम्हाला म्हणायचं का चिलेटिंग लिगँड्स हे कसले असतात? पॉली असतात. चिलेटिंग लिगँड्स हे काय असतात? पॉली असतात. कारण की मोनोडेंटेड लिगँड सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन बरोबर रिंग तयार करू शकत नाही. समजा खोचरे सर मोनोडेंटेड आहेत. आता रिंग कशी तयार होणार? रिंग तयार होण्यासाठी मला अजून एक इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली पाहिजे मेटलला, तरच रिंग तयार होईल. अदरवाइज रिंग तयार होणार आहे. मोनोडेंटेड रिंग तयार करू शकत नाही. फक्त कोण तयार करू शकतं? पॉलीडेंटेड लिगँड्स. पॉलीडेंटेड लिगँड्स कॅन फॉर्म रिंग विथ द सेंट्रल मेटल ॲटम. आणि सर्वात महत्वाचं, ऑल पॉलीडेंटेड लिगँड्स. मी आतापर्यंत जी एक्झाम्पल घेतली, बायडेंटेड, ट्रायडेंटेड, टेट्राडेंटेड, हेक्साडेंटेड, ऑल पॉलीडेंटेड लिगँड्स आर कॉल्ड एज चिलेटिंग लिगँड्स. ऑल पॉलीडेंटेड लिगँड्स आर कॉल्ड एज चिलेटिंग लिगँड्स. ते तिथे लिहिलं आहे आपण, चिलेटिंग लिगँड्स. आता बघा नो, चिलेटिंग लिगँड्स म्हणणार ही जी रिंग तयार होते, रिंग, त्याला म्हणणार मी चिलेट रिंग म्हणणार. काय म्हणणार बघा नो? चिलेट रिंग म्हणणार. जी रिंग तयार होते त्याला म्हणणार मी चिलेट रिंग. जे लिगँड रिंग तयार करतात त्यांना कसले लिगँड म्हणायचं? चिलेटिंग लिगँड. जी रिंग तयार होते त्याला म्हणायचं चिलेट रिंग. आणि जे कंपाऊंड म्हणजे असं लिहिलं मी मगाशी, कोबाल्ट EN किती लिहिलं? 2. बाहेर काय लिहिलं? SO4. बाहेर लिहिलं Cl. हे बघा कसलं लिगँड झालं? फ्लेक्झिडेंटेड. कारण की ऍक्च्युली मोनोडेंटेट आहे. या केसमध्ये बघा, या कंपाऊंड मध्ये ते बायडेंटेट म्हणून ऍक्ट होतं. म्हणजे SO4 काय झालं? फ्लेक्झिडेंटेड लिगँड झालं. EN कसला आहे? पॉलीडेंटेट आहे, बायडेंटेट आहे. आणि ते काय करेल? रिंग तयार करेल. काय करेल? रिंग तयार करेल. रिंग तयार झालं. आता या कंपाऊंडला काय म्हणायचं? कंपाऊंडला. रिंगला म्हणायचं चिलेट रिंग. कंपाऊंडला काय म्हणायचं? मेटल बरोबर
होते अँड कंपाऊंड इज कॉल्ड ॲज मेटल चिलेट. कंपाऊंडला काय म्हणायचं? मेटल चिलेट. इथं बानो सांगतो विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेटल चिलेट. प्रश्न काय येतो एमसीक्यू मध्ये? विच ऑफ द फॉलोइंग इज द मेटल चिलेट. समजा मी असं लिहिलं कोबाल्ट NH3 बाहेर लिहिलं मी, इथं लिहिलं SO4 Cl. कोबाल्ट En2 SO4 बाहेर लिहिलं मी Cl. हे मेटल चिलेट नाहीये, पण हे मेटल चिलेट आहे कारण इथे कसलं डेंटेड लिगँड आहे? पॉलीडेंटेड बायडेंटेड लिगँड आहे. आणि म्हणून ऑल पॉलीडेंटेड लिगँड्स आर कॉल्ड एज व्हॉट? चिलेटिंग लिगँड्स. म्हणजे हे लिगँड कसं झालं? लिगँड झालं, राईट? चिलेटिंग लिगँड्स. चिलेटिंग लिगँड झालं. ओके, चिलेटिंग लिगँड. रिंग कसली झाली? रिंग झाली रिंग झाली चिलेट रिंग. कसली रिंग झाली? चिलेट रिंग झाली. बानो जे कंपाऊंड आहे, या कंपाऊंडला काय म्हणायचं? याला म्हणता येणार नाही, पण या कंपाऊंडला काय म्हणता येईल? मेटल चिलेट. या कंपाऊंडला काय म्हणता येईल? मेटल चिलेट म्हणता येईल. आणि द प्रोसेस, ज्या प्रोसेसने हे तयार झालं त्याला काय म्हणायचं बानो? त्या प्रोसेसला म्हणायचं चिलेशन. त्या प्रोसेसला काय म्हणायचं? चिलेशन. याचा अर्थ बानो तुम्हाला चिलेटिंग लिगँड्स बघितलं, राईट? त्याच्यामध्ये चिलेट रिंग बघितली, मेटल चिलेट बघितलं, आणि चिलेशन म्हणजे प्रोसेस. ज्या प्रोसेसनं बाळानो, राईट, मेटल चिलेट तयार होतं त्या प्रोसेसला काय म्हणतो? चिलेशन असं म्हणतो. सर्वांना चिलेटिंग लिगँड्स, चिलेट, मेटल चिलेट आणि चिलेशन सर्वांना समजलं असेल. द लिगँड्स विच फॉर्म रिंग विथ द सेंट्रल मेटल atom or ion, they are called as chilating ligands. All polydentate ligands are called as chilating ligands, right? The ring is called as chilate ring. The compound is called as metal. मध्यभागी मेटल असतो, रिंग असते मेटल चिलेट. काय म्हणायचं? मेटल चिलेट. and the process is called as chilation. लिगँडचा इथपर्यंतचा पार्ट संपलेला आहे. नेक्स्ट आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. All the best. Okay, thank you so much for watching.